गुड मॉर्निंग गाईज. गोष्ट खानदेशातील या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे आवळा कँडी व आवळा सरबत कशी बनवतात ते आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत. आज आपण 2 किलो आवळ्यापासनं आवळा कँडी कसे बनवता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आवळा पहिल्यांदा आम्ही शेतातून घेऊन आलो आणि आता त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहोत. स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर ते आवळे आपण एका सुतळी कापड्यावर काढून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये वरती त्याला जेवढं पाणी लागलेलं आहे ते पाणी पूर्ण ती कापड आणि पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपण गॅस पेटवून घ्यायची आणि त्याच्यावरती एक मोठा पातेला ठेवायचा. त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावरती एक स्टीलची चाळणी ही ठेवायची. आता त्याच्यामध्ये आपण जे आधी धुतलेले व पुसून घेतलेले जे आवळे होते ते आवळे त्या चाळणीवरती ठेवायचे आणि त्याच्यावरती ते चांगले वाफवून म्हणजेच 10 किंवा 12 मिनटं आपण त्या गॅसवरती ठेवायचे. मग ते चांगले वाफवून घेतले जातील. आता सगळे आवळे या चाळणीमध्ये आपण ठेवून घेतलेले. आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि चांगले 12 मिनिट त्याला वाफवून घ्यायचं. आता आपण 12 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करून घ्यायचे. आता आवळ्यांना इतकं भारी लेयर सुटलेले आहेत की बघा, 1-2 आवळ्यांचे पाकळ्यासुद्धा आपोआप मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण पातेला खाली उतरून गॅस बंद करून घ्यायचं. आता आवळ्यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मग आपण त्याच्या आता पाकळ्या तयार करणार आहोत. हे बघा, आता आवळे पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या आम्ही आता पाकळ्या तयार करायला घेतले. पाकळ्या किती मोकमोकळ्या येत आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. 2 किलो आवळ्यासाठी आपल्याला आता 600 ग्रॅम साखर ही लागणार आहे. तर आपण ही लहान कढई असल्यामुळे आपण 3 बॅच तयार करणार आहोत. तर 3 बॅच होतील असे आपण पाकळ्या ह्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 200 ग्रॅम साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये लगेचच त्या पाकळ्या टाकायच्या. आता ह्या पाकळ्या जास्त चाळू नाहीतर त्या पाकळ्या ह्या तुटले जातात, म्हणून आपण त्यांना थोडंसं कमीच चाळायच्या. आता बघा किती भारी साखरेला पाक सुटलेला आहे. असं आपण 2 किंवा 3 मिनिट चांगले परतून घ्यायचं. आता या 2-3 मिनिट चांगल्या परतून घेतल्यानंतर आता आपण त्या
खाली उतरून घ्यायचं. आता आपले 3-4 मिनिट झाले म्हणून आपण गॅस बंद केले व कढई खाली उतरून घेतली. आता आपण या कढईमधनं जास्त आपल्याला पाक झाला होता, तर तो पाक खाली एक भांडं ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवून ते सगळे कँडी त्या चाळणीत ओतून घ्यायचं आणि ते चाळणीच्या खाली जे पाक जाईल त्या पाकापासून आपण सरबत करून घ्यायचे. आता हे जे पाणी उरलेलं आहे ते थंड होऊ द्यायचं आणि एका काचेच्या बाटलीत ठेवून द्यायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा आपल्याला सरबत पिऊ वाटेल तेव्हा आपण अर्धा ग्लास हे रस टाकायचा आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि सरबत आपली तयार झाली. परंतु जे काचेच्या बरणीमध्ये हा पाक ठेवला ते व्हिडिओ करायला मी विसरूनच गेलो, म्हणून त्याचा काही व्हिडिओ तुम्हाला दाखवलं नाही. आता आपण त्या पाकळ्या फॅनच्या हवेखाली एका परातीमध्ये व एका ताटामध्ये त्या सगळ्या पसरवून घेतल्या. आता फॅनच्या हवेमध्ये 1 दिवस त्यांना चांगल्या सुकवून घेऊ द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी परत त्या आपण उन्हात सुकायला ठेवायचं, म्हणजे त्या कडक सुकल्या जातील. एक दिवस उन्हात सुकवल्यानंतर आवळा कँडी अशी दिसते, पूर्णपणे सुकून गेलेली आहे. आता आपण या आवळ्याची कँडी हे आपण 6 किंवा 7 महिने स्टोअर करू ठेवू शकतो. आता याला आपण पिठी साखर लावून घेऊ. आता बघा, थोडीशी पिठी साखर तयार केली आणि त्याच्यावरती ते भरून त्याला सगळं एकत्र केलं. आता ही आवळा कँडी एका काचेच्या बरणीत भरून ठेवायची, जेणेकरून ती चांगली राहील. अशा प्रकारे 2 किलो आवळ्यापासून आवळा कँडी तयार केली. खूप मजा आली आवळा कँडी तयार करताना.